नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 11 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि 11 जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ते 11 जिल्हे कोणते आहेत, 11 जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती, शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती रुपये जमा होत आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, ही हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे वाटप सुरू आहे आणि त्यामध्ये 11 जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये पहिला जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 90,255 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांसाठी 65,31,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। दुसरा जिल्हा अकोला जिल्ह्यातील 2,05,71 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांसाठी 144,28,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तिसरा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील 2,63,609 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 185,10,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। चौथा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 1,48,423 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 115,23,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पाचवा जिल्हा वाशिम जिल्ह्यातील 60,165 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 47,14,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सहावा जिल्हा जालना जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांकरिता 33,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सातवा जिल्हा परभणी जिल्ह्यातील 201 शेतकऱ्यांकरिता 27,00,000 रुपये मंजूर आहेत। हिंगोली जिल्ह्यातील 27,742 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 14,54,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। नववा जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, त्यामुळे 6,17,911 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 420,46,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 10वा जिल्हा बीड जिल्ह्यातील 127 शेतकरी पात्र आहेत आणि या 127 शेतकऱ्यांकरिता 9,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। 11वा जिल्हा लातूर जिल्ह्यातील 32 शेतकरी पात्र आहेत आणि या 32 शेतकऱ्यांना 2,92,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। असे एकंदरीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूर या 11 जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी 14,09,318 शेतकरी, एकंदरीत 14,09,318 शेतकऱ्यांकरिता 993,01,00,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि ही जी काही रक्कम आहे, डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जमिनी खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या पुनर्भरणाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 74,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। म्हणजे शेती पिकांच्या नुकसानीकरिता 993 कोटी व जमिनीच्या खरडून गेलेल्या पुनर्भरणाकरिता 74,00,000 रुपये, असे एकंदरीत 1,000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा निधी ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे, अशा शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार नाही। आणि ही जी काही रक्कम आहे, हेक्टरी 13,600 रुपये, जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये, याचबरोबर बहुवार्षिक पिकासाठी जवळपास 36,000 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम जमा केली जाणार आहे। आणि ही जी काही नुकसान भरपाई आहे, खरीप हंगाम जुलै 2023 मध्ये शेतकऱ्यांचं 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं होतं आणि या अतिवृष्टी किंवा ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वाटपाची कार्यवाही सुरू झालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची अद्यापर्यंत KYC पूर्ण झालेली नाही, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावेत, कारण की तुमच्या KYC केल्याशिवाय तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा।
प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।